इसका डिस्काउंट चाहिए मेरे को. कलिंगड दिसत तुम्हाला कलिंगडच. हे बघा हे मद्रासी काम नाही कुछ करेगा. तुम्ही एकदा घुसले ना की तुम्हाला सगळी 30 फळे मिळतील. कोणतं द्राक्ष आहे? हा बघा लालबाग आंबा. सर्वचा रामबाण उपाय त्यांनी सांगितलं. ओके लंडन एक्सपोर्ट असतो पूर्ण मार्केटमध्ये ना आंबेच सगळे आंबेच आंबे. बेबी संत्रे आहे, छोटे छोटे गडू संत्रे. हवा काढू म्हणजे आपली हवा काढते. तिथून APMC वरनं सोलापूरला एक्सपोर्ट होते. हा बघा आंबा बघा. हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल. आतंकवादी नाही अक्षत आहे. तर आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आता आहे ते वाशी APMCच्या फळ मार्केटमध्ये. आणि हे बघा पाठीमागे बघा कसं हे आहे पूर्ण फळ मार्केट. हे बघा पेट्या लागल्या आहेत कारण सध्या आंब्याची आवक भरपूर आहे ना मार्केटमध्ये. आणि आज आपण आता APMCचं हे फळ मार्केट आहे ना हे एक्सप्लोर करायला आलो आहे, म्हणजे बघायला आलो आहे. आणि काही फळं पण आपल्याला घ्यायची आहेत. तर चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. आणि मेनली तर आंबा आहे कारण एप्रिल महिना आहे तर आंब्याचं सीझन चालू आहे. तर चला बघूया आंबे पण कशा रेटने आहेत आणि त्यासोबतच दुसरी फळं पण कोणती आहेत आणि काय रेटने मिळणार आहेत ती. चला तर मग फेरफटका मारूया आपल्या APMC फळ मार्केटमध्ये. हा बघा आंबा 2200. बघा इसमें तो खुशबू ही नहीं है रे. 2200 रुपये 3 डझन आंबा. कोणता आहे? बघा सांगतो देवगड हापूस आहे. हे पण 3 डझन 2200 रुपये. 4 डझन 1500. हे बघा हे 4 डझन 1500 रुपयाला. डाग आहेत ना चिकाचे डाग असतात त्याला काय. ओके आणि ते आहेत ते 3 डझन 2200 रुपये. काही कमी होणार की फिक्स आहे? फिक्स. ओके कसं आहे हापूस? बघा हा 4 डझन. हा कुठला आहे? देवगडचा. बघा देवगडचं सांगतोय 4 डझन 1600 रुपये. हा बघा बघा असा लाल पिवळा झालेला आंबा आहे. 4 डझन 1600 रुपये सांगतोय. कमी होणार का? फिक्स आहे? फिक्स फिक्स आहे म्हणतो. हे कसं आहे आणणार? हा हे बघा डाळिंब 80 रुपये किलो. हे काय क्रेड घ्यायचं का? 1-1 किलो मिळत आहे? थैलीचा प्रॉब्लेम नाही, 1 किलो मिळतं का? हा ओके. हे बघा 80 रुपये किलो आहे डाळिंब. आणि किलो घेऊ शकता तुम्ही, असं काय नाही की क्रेड घ्यायचं आहे. आंबा हे किती डझन आहे? 1700 रुपयामध्ये किती डझन आहे? हा बघा आंबा बघा 1700 रुपयाला 3 डझन. हा 1 नंबर 2 नंबर किती नंबरवाला आहे माहित नाही का? मिक्स आहे? नाही मी 1 नंबरच आहे. एका सगळे 1700 रुपयाला 3 डझन. थोडेफार कमी होईलच बार्गेन केल्यावर. हा 3 डझन आहे हा वाला. ओके कसा आहे तो? हा बघा 1600 रुपये 3 डझन. वास येतोय? हा ह्याला वास येतोय. आणि हा छोटावाला? हा मित्रा हा छोटावाला 7 डझन है. 7 तो कितीच आहे? 7 डझन आएगा आपको 2200 रुपये. 2200 रुपयाचे 7 डझन. छोटा आंबा आहे साईजने पण 7 डझन आहे 2200 रुपयाला. हे कसं आहे ॲपल? बघा ॲपल पण आहे. कसं आहे ॲपल? क्रेड आएगा पूरा 800 रुपये. 800 रुपयाला क्रेड. किती किलोचा क्रेड आहे? 10 किलो 9.5 किलो. 9.5-10 किलोचा क्रेड आहे 800 रुपयाला. म्हणजे किती नंबर ते आहे? रिटेलमध्ये नाही, हा होलसेलमध्येच आहे. पूर्ण क्रेड घ्यायला लागेल पण ठीक आहे. 800 रुपयाला क्रेड आहे. 9-10 किलो असेल. इकडे बघा इकडे आंबे पेटीमध्ये भरले जात आहेत चेक करून. हे कुठून आलेत आंबे? देवगडवरून आलेत. हे बघा हे प्रत्येक पेटी इथे खोलत आहेत APMCला देवगडवरून आलेले हापूसची. आणि साईज कुठे दाग लागला चेक करतायत आणि मग फ्रेश पेट्या अशा भरून ठेवतात. आणि इथून कुठे चालली आता पेटी? सोलापूर. बघा तर इथून APMC वरनं सोलापूरला एक्सपोर्ट होत आहेत. मतलब इंडिया में सब जगह जाते हैं. मेन मार्केट तर हेच आहे. इकडे देवगडवरनं आंबे येत आहेत आणि बघा आलेल्या पेट्या अशा खोलून ना एकदम सेपरेट करतात साईज वाईज वगैरे. आणि परत पॅकिंग करून हे बघा हा पॅकिंग करतोय
आणि हे काय पाणी आहे का? आणि पाणी मारलं आहे आणि असं पॅकिंग करून आता सोलापूर वगैरे रवाना. तोतापुरी तोतापुरी 60 रुपये किलो. और ये बदामी 60 रुपये किलो, 80 रुपये किलो वाशीच्या APMC मार्केटमध्ये. हा बघा पायरी 60 रुपये किलो. पायरी 60 रुपये किलो. किलो में कितना आता है? 4 आएगा, 3 आएगा, 5 आएगा, 6 ये आएगा, मीठा है क्या? ओके 3-4 आंबे येतील तुमच्या किलोमध्ये या साईजमध्ये. काय ऊपर है. आणि हा कसा आंबा? 2400. हा बघा 2400 रुपये. किती डझन? 6 डझन. हा बघा 6 डझन. साईज बघा थोडं छोटी साईज आहे पण 6 डझन आहे 2400 रुपयाला. म्हणजे 400 रुपये डझन पडेल तुम्हाला. थोडी कम होईल ना? कितना चाहिए? समजो पुरा लेना आहे पेटी तो. ये फाइनल 2200 रुपये है. 2200 रुपये फायनल. त्याला 2200 रुपयाला 6 डझन येईल तुम्हाला. आणि तुझं हे साईज कशी आहे? 4 डझन 1300 रुपये. ओके हे बघा 4 डझन. चिक माल है, चिक माल. हा डागीवाला. चिक माल है. हा बघा हा आंबा अच्छा आम लीजिएगा 1900 पड़ेगा. 1300 रुपये 4 डझन. आणि ये सब वही है क्या? सब चिक है. चीक वाला. अपने पास जो साफ माल है ना वो 1800-1900 रुपये पेटी है, लेकिन अभी वो कच्चा है. कच्चे में ये कसं? हे 1300 रुपये 4 डझन. कारण हे थोडेसे हे बघा हे असं चीक लागलेला असतो ना. खराब नसतो आंबा. चांगलाच आहे आंबा. चांगलाच आहे. वो सब जो है ना हां जो आता है वो खास यानी कि कोई आता है सस्ता लेके जाता है, लेकिन जो गरीब है उसकी. ओके. कौन सा ये वाला? थोडंसं ते असं आतमध्ये खराब नसतो तो आंबा. चांगलाच असतो फक्त काही चीक वगैरे लागलं आहे. चिक का है. हां तेच. तो मग स्वस्तमध्ये असतो. 1300 रुपये 4 डझन आहे. म्हणजे विचार कर ना ते 300 रुपये डझन पडतो. आणि बघा इकडे तुम्हाला रिटेलमध्ये पण आंबे मिळतील. हे बघा ते कोणतं फळ आहे ते? जो भाव मांग रहे हो ते काय आहे? हमारे पास है. ये हवा काढ़ी है. हवा काढू कसं आहे ते? 100 रुपये पीस. 100 रुपये पीस. दिखा ना. हे बघा तो म्हणाला हवा काढू म्हणजे हवा काढू. हवा काढून नाही, हवा काढून. हवा काढू म्हणजे आपली हवा काढते. रेट ऐकून 100 रुपयाला एक पीस आहे हा. एक तर 100 रुपये. हा 100 रुपयाला एक पीस. बघा तो सांगतोय 250 रुपयाला एक पीस असतो हा. सध्या 100 रुपये एक पीस चालू आहे हवा काढू. काहीतरी नवीन फळ मग मी तर पहिल्यांदाच बघितलं. आणि हे ड्रॅगन कसं आहे ते? 100 ला 2, 50 नाही. हे बघा हे 100 रुपयाला 2. कसं आहे आंबा? 24 रुपये. किती डझन? 4 डझन. हा बघा 4 डझन आंबा. रत्नागिरी. हा रत्नागिरी आहे ना. हा बघा भाऊ इमानदार एकदम रत्नागिरी सांगून देतो आपल्याला. असं काय सांगत नाही देवगड वगैरे. 4 डझन 2700 रुपये. 2400 रुपये 4 डझन. 4 डझन 2400 देवगडच रुपये. आहे. पहिल्यांदा तुझ्याकडनं रत्नागिरी ऐकलं. हो हो तर ह्या मार्केटमध्ये सगळं देवगडच आहे. कुठलंही घ्या. आणि हा कसा डझन आहे? 4 डझन 2000 रुपये. 4 डझन 2000 रुपये. यांच्याकडे सगळं रत्नागिरीचाच आंबा आहे ना. आणि तो मोठा आहे तो कसा आहे? ये रत्नागिरी नहीं. हा कुठला आहे? टेम्पुर है. कुठला? टेम्पुर. टेंबूरचा. ओके हा बघा हा टेंबूरचा आहे. आणि तो रत्नागिरी कसा आहे तो? 3 डझन 2000. 3 डझन 2000 रुपये. बघा इथे रत्नागिरीचा आहे टेंबूरचा आहे. एवढं सगळं आंबेच आंबे सगळे बघेल तेवढं काय का. ये जामुन 80 रुपये. हे काय आहे? जाम आहे. ओके जाम आहे. महिन्यात जाम आहे 90 रुपयाचं हे पॅकेट आहे. अंदाज अर्धा किलो. आणि जामून कसं आहे? 80 रुपये. ते पण अर्धा किलो का? अर्धा किलो. ये अर्धा किलो. अर्धा किलो 80 रुपये. जांभळं कितना चाहिए? 80 रुपये लगा देता मैंने. ह्या बघा आंबे भरतोय. कुठले आंबे आहेत रे? देवगढ़. हा बघा देवगडचेच आंबे भरतोय. कच्चे आहेत. अच्छा. आता हे देवगडवरनं आले का? हां देवगडवरनं आले. आता हे परत काढून दुसऱ्या पॅकेटमध्ये भरतोय. 1-1, 2-2 डझनच्या पॅकेटमध्ये. बरोबर ना? ते 1 डझनचीच पेटी भरतोय ना. 1 डझन. हां बघा हे पूर्ण बकेट आलं आहे बघा. बास्केट भरून पूर्ण क्रेड भरून. आणि ते त्यांनी 1-1 डझन 2-2 डझनच्या पेटीमध्ये असं डिवाईड करते. चिकू कसं आहे? 2 किलो. 100 रुपयाला 2 किलो चिकू. ये 1500 रुपये का है. ते 1500 रुपये. ते किती असतात ते? 90 दाना. 12 किलो. हे बघा हे 90 पीस 12 किलोच्या आसपास आहेत. 1500 रुपयाला पेर.
बघा ही आहे मोसंबी. हां ही मोसंबी आहे. ही किती 13 किलो बोलले ना? 15 किलो 1100 रुपयाला. हे बघा मोसंबी. मोसंबी 15 किलोची 1100 रुपये. आणि हे आहे बेबी संत्रा. हे तुम्हाला 8 किलो पडेल 1200 रुपयाला. बेबी संत्रा आहे बघा, छोटे छोटे गोड संत्रे आहेत. आणि गोड आहे ना खायला, मिठा आहे. गोड असणारच ना. 1200 रुपयाला 8 किलो म्हणजे 150 रुपये किलो आहे ते. पण तुम्हाला हे पूर्ण घ्यायला लागेल पॅकेट. लूजमध्ये नाही मिळणार. हे बघा यांच्याकडे ब्युटी पेअर पण आहे. कसा? 2400 रुपये 12 किलो. हे बघा 2400 रुपयाचा हा पूर्ण एक क्रेड आहे. हा बॉक्स आहे 12 किलोचा. होता ब्युटी पेअर. ओके ब्युटी पेअर. यांच्याकडे पेअरमध्ये पण व्हरायटी आहे चांगल्या चांगल्या. म्हणजे तुम्हाला आंबे तर घ्यायचे असतील तर घ्याच. त्याच्यासोबत तुम्हाला इथे संत्रा मोसंबी हे पण फळे मिळतातच आहेत चांगल्या चांगल्या क्वालिटीचे. हे बघा पूर्ण मार्केटमध्ये जरा आंबेच आंबे असतात. हे बघा आंबेच आंबे. हे बघा द्राक्ष. कसं आहे द्राक्ष? 800 रुपयाची पूर्ण पेटी आहे. किती किलोची आहे? 18 किलो 800 रुपये. 18 किलोची पेटी 800 रुपये. लूजमध्ये नाही ना? पूर्ण पेटी घ्या 800 रुपयाला 18 किलो. बघा याच्याकडे ड्रॅगन कसं आहे रे? 150 रुपये किलो. किलोमध्ये किती येणार? 3-4 येणार. छान. 150 रुपये किलो. इथे पेरू आहेत मार्केटमध्ये. कसं आहे पेरू? 60 रुपये किलो. 100चे 2 किलो. हा कुठला पेरू आहे? हा असं बोल ना. हा बघा नाशिक साईडचा पेरू आहे. नाशिक साईडनं आलेला पेरू आहे बघा. 100 रुपयाला 2 किलो देतो दादा. 60 रुपयाला 1 किलो. बघा इथे अक्षता पेरू घेते. 2 किलो घेते ना अक्षता? 2 किलो पेरू. इकडे बघा हे कच्चे आंबे आहेत पॅकिंग केले. हे कोणता आंबा आहे? हा बघा केसर आंबा आहे. हे कसा पेटी देते की डझन? कशी पेटी आहे? हे बघा केसर आंबा 3500 रुपये 6 डझन. ते कशी? 2 डझन का आपको 1100 रुपये आहे. 1100 रुपयाला 2 डझन म्हणजे 550 रुपये डझन पडतो तुम्हाला. पण पेटी 2 डझनचीच घ्यायला लागेल. 1 डझन भेटतं का? 1 डझन भेटेल. कमीत कमी 2 डझन. सगळा रेट सेमच आहे का? 3500 रुपये 6 डझन. हां बघा तर हे मालक आले यांनी 3000 रुपये लास्ट सांगितले. 3000 रुपयाला 6 डझन ना? ओके 3000 रुपयापर्यंत तुम्हाला केसर आंबा मिळेल 6 डझन. चांगला सफाईवाला मोठा असेल ना त्याचा भाव जास्त येतो. ओके. केसर लंडन एक्सपोर्ट जास्त. केसर जास्त लंडन एक्सपोर्टला. प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे. बरोबर आहे. केसर आवडतो काही ना हापूस आवडतो. बरोबर. केसर आणि हापूस बरोबरच जातो चांगला. ओके. जांभळं आपलं सगळ्यात आवडता. आपलं माझंच स्वतःचं सगळ्यात आवडतं फळ जांभळं. हे दादा कसं जांभळ किलो? बघा 200 रुपये किलो जांभळं. हे बघा इकडे ॲपल आहेत. ॲपल कसं आहे ॲपल? ये आएगा 11.5 का, वो आएगा 1200. 1200 रुपये. ओके पेटी. तो कितना किलो का पेटी देगा? 10 किलो बनते हैं. 10.5 किलो 11 किलो माल आहे. 10-11 किलो माल येईल. फक्त आम्ही 10 किलो बनवूनच देतो. ओके म्हणजे 10 किलोचे किती? 1200 रुपये. 10 किलोचे 1200 रुपये ॲपल आहे बघा. आणि हे 1100 रुपये बरोबर ना? 1150. 1150 10 किलोचे. कोणचं फळ आहे हे? हे काय आहे? ओके हे बघा हे लक्ष्मण फळ. कॅन्सर रोगी लोकांना सगळ्यात बेस्ट. कॅन्सरवरती चांगला रामबाण उपाय. कॅन्सरवरचा रामबाण उपाय त्यांनी सांगितले बघा यांनी. आणि यांच्याकडे लक्ष्मण फळ कसं आहे हे दादा? 600 रुपये किलो. हे बघा 600 रुपये किलोमध्ये मला वाटतं एकाच दुसराच बसत असेल. एकच 2 बसत असतील ना? लक्ष्मण फळ. पण हे पहिल्यांदा बघितलं लक्ष्मण फळ. रामफळ माहिती होतं, सीताफळ, हनुमान फळ पण माहिती होतं. लक्ष्मण पण बघा आंबा. कोणता आंबा आहे? लालबाग. हा बघा लालबाग आंबा. हे कसा डझन आहे? पेटी आहे की डझन आहे दादा? 70 रुपये किलो. हा किलोवरती आहे बघा लालबाग आंबा. 70 रुपये किलो. कोणता आंबा आहे दादा? केसर. ओके कसा हा पेटी? कसं किलो? 120 रुपये किलो. केसर आंबा किलोमध्ये किती? 3-4. ओके. आणि डाळिंब कसे आहे दादा? 120 रुपये किलो.
हे सगळं तेच रेट आहे की हा पहिला वाला बघा 90 रुपये किलो आहे. इथून मला वाटतं 100 120 किलो आणि हा केसर 120 रुपये किलो. आणि हा कोणता आंबा दादा? लालबाग. हा कसा किलो आहे? 65 रुपये किलो. हा बघा लालबाग 65 रुपये किलो. एक आहे द्राक्ष आहे. कोणतं द्राक्ष आहे? हा फ्लेम. बघा फ्लेम द्राक्ष वेगळाच कलर आहे ना, हिरवा आहे ना काळा आहे. कसं आहे? कसं पे? 700 रुपये कॅरेट. कितना किलोचं कॅरेट आहे ते? कितना किलोचं कॅरेट आहे? 10 किलोचं कॅरेट 700 रुपये. बघा फ्लेमवाली द्राक्ष. कलर बघा त्यांचा. आणि यांच्याकडे ब्लॅकवाली पण आहे. हे कसं आहे कॅरेट? ये 800 रुपये किलो. हे 800 रुपये कॅरेट. याच्यात पण 10 किलो का? 9 किलो माल आहे 10. ओके 9-10 किलो माल असतो 800 रुपयाला. घ्या हे. पहिले गाडी खरबूज आहे खरबूज. खरबूज कसं आहे खरबूज? 40 रुपये किलो. पण पुरा क्रेट घ्यायला लागेल ना. किती किलो घ्या? 5 किलो पण भेटतं. ओके 40 रुपये किलो आहे आणि हे 5-5 किलो पण भेटतं तुम्हाला इथे. आणि ते टरबूज आहे ना, ते कसं आहे? 30 रुपये किलो. हे बघा हे टरबूज 30 किलो. आणि हे लूज भेटणार का? 10-5 किलो. 2-3 किलो नाही. हे बघा हे पण 5-10 किलोच भेटेल तुम्हाला. इथे लाईनीत लागल्यात खाली व्हायला. एका लाईनमध्ये तुम्ही एकदा घुसले ना की तुम्हाला सगळी 30 फळे मिळतील. हे बघा हे सर्व खरबूजच आहे पाठीमागे. दिसतंय बघा सगळं खरबूजच आहे पाठीमागे. इथे खरबूजच्या गाड्या खाली होतात. टरबूज आणि खरबूज. ते आहे टरबूज. आणि आता आम्ही इथे टरबूज घेतो. 30 रुपये किलो सांगितलेत. पण तुम्ही 10 किलो घेतले तर किंवा 5 किलोच्या वर घेतले तर. बाकी आता आम्ही 3 किलो घेतो 100 रुपयाला. बरोबर ना दादा? 100 रुपयाला 3 किलो ना. 100 रुपये 3 किलो. आणि हे बघा कलिंगड. लाल लाल कलिंगड. आणि ही 15 रुपये किलो. कमीत कमी तुम्हाला 10 ते 15 किलोच्या वरच घ्यायला लागेल. पण 15 रुपये किलोने आहेत कलिंगड. अक्षता इथे उभी आहे मुकादम. कलिंगडची गाडी खाली करते. ही बघा पूर्ण गाडी खाली होते कलिंगडाची. बघा केळी. केळी काय केळी? वसईची केळी आहे का? कुठली आहे केळी? कुठली केळी आहे ती? 70 रुपये किलो. इलायची केळी 70 रुपये किलोने आहेत. डझन नाहीत का? ओके हे बघा. आणि ही मला वाटतं मद्रासी केळी आहेत. हे कसे 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. हे बघा ही मद्रासी केळी 60 रुपये किलो. पपई आहेत. आणि बघा ही मोठी पपई 35 रुपये किलो. की पुरा पपई पीस किलो 35 रुपये किलोनी पपई. ही बघा. आणि हे कुठलं फळ आहे दादा? हे कुठलं फळ आहे? हे रामफळ आहे. ओके मगाशी आपण लक्ष्मण फळ बघितलं. कॅन्सरचं रामबाण औषध. आणि हे आता रामफळ. आणि कसे किलो आहे रामफळ? 70 रुपये किलो. हे बघा 70 रुपये किलो आहे रामफळ. हे बघा इथे. आणि ही पपई आहे. हे बघा 15 रुपये किलोने. बघा ही रेड चिली पपई सोलापूरमधनं येते. आणि 15 रुपये किलोने मिळते आपल्याला मार्केटमध्ये. हे बघा पपई घेतले 2-2.5 किलो 2 पपई. आणि हे बघा आता आपण अननसच्या मार्केटमध्ये 800 रुपये. 800 रुपये किती? 1 डझन 800 रुपये. म्हणजे 75 रुपयाला 1 पीस. अननस. अननसच अननस आहे तिकडे. कसं आहे अननस? कैसा आहे देतो? 600 रुपये डझन. म्हणजे 50 रुपयाला 1. तसं मार्केट फिरणं चालू. आंबा मार्केट झालं आहे. टरबूज मार्केट झालं आहे. काय गं आताच आपण केळ्यांचा पण रेट बघितले. संत्रा बघितलं. बेबी संत्रा चालू आहे अजून. कलिंगडचं पण आपण थोडंफार बघितलं. आता कलिंगडच्या मोठ्या मार्केटमध्ये जाऊ पुढे. म्हणजे पूर्ण गोडाऊन कलिंगडचं आहे तिकडे. आपण आलो ते बघा कलिंगडच्या ओपन मार्केटमध्ये सगळे कलिंगड दिसते तुम्हाला. आपल्या मार्केट कलिंगडच कलिंगड. चला हे कसं किलो आहे? हां 15 रुपये किलो. हे बघा हे कलिंगड 15 रुपये किलो. आणि बघा हे हिरव्या पट्ट्याचे कलिंगड आहेत. हे कलिंगड कसं आहे मित्र? हा बघा हे पण 15 रुपये किलो आहे. हे बघा कसं लाल लाल कापून ठेवलं आहे. कसं आहे कलिंगड?
हा बघा हे पण 15 रुपये किलो कलिंगड आहे. हे बघा इथे मार्केटमध्ये पूर्ण रेट ना 15 रुपये किलोच चालू आहे. हे बघा फुल पॅकिंग वगैरे चालू आहे इकडे कलिंगडाची पण. हे बघा यांचं हे मोठी साईजची कलिंगड आहे ते 20 रुपये किलो आणि छोटा साईजचं 15 रुपये किलो. हे बघा छोटं पण सगळीकडे बघताना कलिंगडच कलिंगड आहे. हे बघा आपल्या चौपेर कुठेही बघा पूर्ण कलिंगडच आहे आणि 15 रुपये किलो हाच रेट आहे ऑलमोस्ट सगळीकडे. आणि हे बघा हे मोठी कलिंगड एकदम फुल मोठी साईज आहे 25 रुपये किलो. अशा या गाड्या लागल्यात कलिंगडच्या आल्या आणि खाली होतात फटाफट. तर आता आपण पूर्ण कलिंगड मार्केट पण बघितलं आहे आणि आता आपण कलिंगड घेतो आहे. हा बघा हा भाऊ आपला कलिंगड याच्याकडनं घेतो आहे आता आपण. ये क्या रेट कम करेगा क्या? रेट कम नाही होय का? बघा 15 रुपये किलोने देतो आहे आणि हा कलिंगड मात्र चांगले देतो कारण मागच्या वर्षी पण मी याच्याकडनं घेतलं तर आता पण यावर्षी पण याच्याकडनंच घेतो आहे. आणि याने आम्हाला ओळखलं डायरेक्टली आले तिथं कि भाई पिछले साल भी आए थे आप वीडियो बनाए थे मेरे को लिया था इस बार भी लिया वापस लिया इसका डिस्काउंट चाहिए मेरे को. हे बघा 10 किलो कलिंगड 3च कलिंगड आले 10 किलोमध्ये आणि लाल नाही निघाले ते ह्याला आणून परत द्यायचे आपल्याला. तर अशा प्रकारे आपलं हे वाशी APMCचं फळ मार्केट एक्सप्लोर करून झालं आहे. म्हणजे मेन सर्व फळंच काय सर्वच फळं आपण बघितली ऑलमोस्ट. म्हणजे मेन तर आंबा कलिंगड पण अननस पण बघितला ना. अननस बेबी संत्र मोसंबी हवा काढो ते पण बघितलं आपण. आणि म्हणजे शक्य होती तेवढी फळं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मेन जे फळं सध्या मेन मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि रफली जो अंदाज दिला तुम्हाला की काय रेट चालू आहे सध्या फळांचा तो. तर ठीक आहे मित्रांनो सध्या आता एप्रिलचा महिना आहे त्यामुळे तुम्ही म्हणाल की फक्त फिरले आणि आंबे वगैरे घेतले नाही तर आमचे आंबे गावावर नाही येतात त्यामुळे आम्ही काही इथनं आंबे घेतले नाही. उद्याच आमचे आंबे आणि जांभळं येणार आहेत. बरं ते नाही घेतलं आहे पण थांबा एक मिनटं. इकडे बघा हे बघा इकडे हे पिशवी भरून फळं मात्र घेतलेत. ही बघा आणि तुम्ही आता आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं पण असेल ना आपण पेरू वगैरे घेतले पपई पेरू कलिंगड आणि टरबूज अशी फळं घेतलेत आपण. तर सध्या आंब्याचा जो रेट आहे ना तो तुम्हाला रफली सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. हे बघा मागे किती गाड्या आहेत बघा लागल्यात मार्केट फुल भरलं आहे. हे बघा आंब्याचे आम्ही तुम्हाला रफली रेट सांगितलेत म्हणजे दाखवलेत की काय चालू आहे सध्या ते. आणि आजचा रेट जो आहे तो तुम्हाला दिसला 13 एप्रिल. आणि मे बी आता आंब्याची आवक वाढली तर रेट कमी पण होतील. आणि अजून रत्नागिरी आंबा तेवढा आला नाही आहे मार्केटमध्ये. देवगड सगळीकडे आहे आता देवगडचं सांगतायत ते. तर ठीक आहे म्हणजे आता तुम्हाला समजा 15 दिवसांनी तुम्ही आला तर मला कदाचित रेट वेगळे असतील. कदाचित पावसामुळे कुठे पाऊस वगैरे पडतो आहे ना तर रेट वाढलेले पण असतील किंवा जास्त आवक झाली तर रेट कमी झालेले पण असतील. पण आजच्या तारखेला म्हणजे 13 एप्रिलला जे रेट आहे ना ते मी तुम्हाला दाखवलेत रफली तुम्हाला अंदाज आला असेल. तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ तर इकडेच थांबूया कारण खूप मोठा व्हिडिओ होता आहे. सगळीच फळं दाखवायची असतात आपल्याला पण काही दाखवली काही नाही दाखवली. जी नाही दाखवली ती आपण कधीतरी पुढच्या वेळी दाखवू. तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर बाय बाय.